एका उबदार घरात लकी नावाचे एक प्रेमल मांजर राहत होते. लकी दिसायला खूप सुंदर होते, मूग पांढऱ्या केसांचे आणि तेजस्वी हिरव्या डोळ्यांचे. पण तिचे खरे सौंदर्य तिच्या प्रेमल स्वभावात होते. लकीला माणसांची सोबत खूप आवडायची, विशेषतः लहान मुलांची. सकाळ होताच लकी घराच्या परसदारी जायची, जिथे तिला शेजारची मुले खेळताना दिसायची. ती शांतपणे त्यांच्या जवळ बसायची आणि जेव्हा एखादे मूल तिला कुरवालायला यायचे, तेव्हा ती हलूच म्याऊ करून आपले समाधान व्यक्त करायची. लकी त्या मुलांच्या खेळाची एक अविभाज्य भाग बनली होती. जेव्हा कोणी दुखी असायचे, तेव्हा लकी त्यांच्या मांडीवर जाऊन बसायची आणि तिच्या डोक्याने त्यांना हलूच थोपटायची, जणू काही ती सगळं ठीक होईल असे सांगत आहे. एकदा एक लहान मुलगा खूप आजारी पडला. लकी त्याच्या बिछान्या शेजारी दिवसभर बसून राहिली. ती त्याला आपल्या उबदार मिठीत घेत होती आणि सतत आपले मुकेस त्याच्या हातावर घासत होती, जणू काही तिच्या सान्निध्याने त्याला बरे वाटेल असे तिला वाटत होते. काही दिवसांनी तो मुलगा बरा झाला आणि त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलले. लकी फक्त एक मांजर नव्हती, ती त्या घरासाठी आणि त्या मुलांसाठी एक मित्र, एक सोबती आणि एक उपदार मिठी होती. तिने आपल्या निरागस प्रेमाने अनेकांच्या जीवनात आनंद आणि समाधान भरले होते. तरीही ती नाराज असायची, ना कोणी सबस्क्राईब करायचं ना कोणी लाईक करायचं.